मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत नर्मदा पुराण। तर नर्मदा पुराण जर आपण ऐकलं तर आपल्याला नर्मदा नदीला एक फेरी मारल्याची आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल। आणि हे नर्मदा पुराण खूप अतिशय पवित्र आणि खूप छान आहे, पुण्यमय आहे। ही कथा पवित्र तीर्थामध्ये रोज आपल्याला स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल, सर्व पापांचे नाश होईल। आणि त्याशिवाय हे नर्मदा पुराण आपण जर श्रवण केलं तर ही पूजा आपली शिवापर्यंत पोहोचेल। तर आता आपण नर्मदा पुराणला सुरुवात करूया। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे, त्या चॅनलला बी सबस्क्राईब करावे। श्री गणेशाय नमो नमः। ओम नमः शिवाय नमः। ओम नमो श्री पुराण पुरुषोत्तमाय नमः। श्रीं न महर्षिं कृष्णद्वैपान वेद व्यास विरचित स्कंद महापुराण पुराणांतर्गत अवंतीखंडातील रेवाखंड महात्मरंभ पूर्व भाग अध्याय पहिला पुराण संहिता वर्णन। ओम नमो नर्मदाय नमः। श्री नर्मदा जलात स्नान करत असताना जणू हत्तीच्या गंडस्थलातून वाहणाऱ्या मदरूपी मद्रा समान गंधाने उन्मत्त भ्रमरपंक्ती असलेले स्नान क्रीडा करत असताना देवगणांच्या स्तनयुगलातील निघणाऱ्या केशराच्या संसर्गामुळे पीतवर्णयुक्त तसेच सकाळ संध्याकाळ मुनिगणांनी अर्पिलेल्या फुलांनी आणि तटस्थ वृक्षांनी व्याप्त जणू हत्ती व मगरीच्या घराघाताने उठणाऱ्या तरंगांनी युक्त सर्वश्रेष्ठ श्री नर्मदा जल सर्वांचे रक्षण करो। दक्षिणोत्तर उभय तटावर पवित्र आणि तीर्थमयी सर्व प्राणी मात्रांचे पाप नाश करणारे पाप शालन करणारे हे नर्मदा पुराण आहे। आणि पाप शालन करणारी देव मुनी नर यांना वंदनीय अशी ही श्री नर्मदा नदीचे वर्णन या पुराणामध्ये आलेले आहे। श्री नर्मदा नेहमी सर्व पापांचे हरण करते। भूतलावर होणाऱ्या प्राण्यांचे भूत भविष्य वर्तमानकालीन सर्व पापांचे ती नाश करते। अवघे पृथ्वीतल पावन करणारी दिव्य जलमयी श्री नर्मदा जिचा वालकुमय प्रदेश व तटांची श्री शिवशंकर आदी देव तसेच विरक्त संन्यासी गणही अभिलाषा करतात आणि त्याप्रमाणे जिची सेवा मुनिगणांकडून यथोचित केली जाते अशा श्री रेवा माझ्या कल्याणार्थ असो। नारायण नर प्रतिनिधी रूप सर्वोत्तम नर अवतार नि देवी सरस्वती तसेच महर्षी श्री व्यासांना वंदन करून जय घोष झाला आणि अनेक ऋषी मुनी पंडितांचे पुण्यक्षेत्र असलेल्या नैमिष्य अरण्यात ज्ञानसत्राचे अनुष्ठान करून आसनस्थ श्री शौनिकांनी श्री सुताला विस्ताराने विचारले, हे सूत, आपण धर्म निपुण व सदा पूजित आहात असे मी मानतो। पुण्य अमृतमय कथांचे वक्ता महर्षी श्री व्यासांचे आपणच शिष्य आहात, म्हणून हे विद्वान धर्मतीर्थशयात मी आपणास विचारतो की तीर्थ खूप आहेत आणि बऱ्याचशा तीर्थाबद्दल मी ऐकले पण आहे। श्री ब्रह्मदेवाशी निगडित दिव्य नदी सरस्वती तसेच भगवान श्री विष्णू संबंधित पवित्र गंगा नदीबद्दल पण ऐकले आहे, परंतु श्री भगवान शंकराच्या तिसऱ्या नदीबद्दल कुठेही ऐकले नाही। आपण मला भगवान शंकराच्या या नर्मदा नदीबद्दल काही सांगा आणि वेद गर्भित विख्यात देवांनी अभिनंदित आहात तर आपण मला हे तीर्थ समुदायाने नर्मदा नदीचे स्पष्टपणे काहीतरी वर्णन करून सांगा। श्री रेवा कोणत्या देशात विराजमान आहे? श्री शंकरापासून ती कशी उत्पन्न झाली आहे नर्मदा नदी? तिची आश्रित जी तीर्थ आहे त्याचे वर्णन माझ्यासाठी करा। श्री सूत म्हणाले, हे कुलपती, आपण अति सुंदर प्रश्न विचारला। सत्पुरुषात श्रेष्ठ श्री शौनिक श्री नर्मदाचे पवित्र चरित्र आता पवित्र चरित्र अतिविचित्र कलुष नाशक आहे असे ऐकले आहे। वेद उपवेद आयुर्वेद धनुर्वेद गांधर्व तसेच अर्थशास्त्र आणि वेदांग शिक्षा कल्प निरक्त व्याकरण छंद आणि ज्योतिष इत्यादी विभाग ज्यांनी केले ते 18 पुराणांचे वक्ता सत्यवती नंदन महर्षी श्री व्यास आहेत। त्यांना नमस्कार करून यथाक्रम मी पुराणांचे वर्णन करतो, ज्याच्या कथनाने धर्म आयुची अभिवृत्ती होते। श्रुती वेद आणि स्मृती धर्मशास्त्र ब्राह्मणाचे नेत्र म्हटले जातात। यातील एक डोळा नसलेला काना आणि दोन्ही डोळे नसलेले अंध म्हटला जातो। श्रुती स्मृती आणि पुराण विद्वानांची 3 नेत्रे आहेत। जो या तिन्ही नेत्रांनी निरीक्षण करतो तो निसंदेह श्री महेश्वराचा अंश आहे। ईश्वराने आत्मज्ञान रूप वेदविद्या आणि श्री सूत शौनिक संवाद
प्रधान तसेच धर्मशास्त्ररूप विद्या रचली आहे. सर्व शास्त्रात निश्चित या 3 विद्या मुख्य आहेत. यान पुराण पंचमेध आहे असा श्री ब्रह्मदेवाचा आदेश आहे. इथे ज्यांनी वेद पुराण जाणून घेतले नाही त्यांनी वेद काहीच जाणले नाही. सांगा की तो कोणता धर्म आहे किंवा ते काय ज्ञान आहे असे मला संपूर्ण नर्मदा पुराण ऐकण्याची इच्छा आहे. पुराणात वेद प्रथम स्थित आहेत यात शंकाच नाही. अल्पशास्त्र श्रवण केलेला मनुष्य वेद अल्पज्ञ माझा विनाश करेल, माझ्यावर प्रहार करेल असे समजून भयभूत होतो. इतिहास पुराणाच्या आधी हाच निश्चय केला गेला. पुराण आत्मा असलेल्या वेदांचे वेगवेगळे षडांग शिक्षा, कल्प, निरक्त, व्याकरण, छंद आणि ज्योतिष आहे. जे ज्ञान वेदात वर्णिले आहे ते खरोखर स्मृतीतही वर्णिले आहे. वेद व स्मृती यात उभयतात जे आढळतात ते पुराणात सांगितले आहे. श्री ब्रह्मदेवाच्या सर्व शास्त्रात पुराणाला प्रथम स्थान मिळालेले आहे आणि नंतर श्री ब्रह्मदेवाच्या मुखातून वेद बाहेर पडले. हे मुनिवर, या कल्पात पुराण एकच होते. देवश्रेष्ठ श्री ब्रह्माने धर्म, अर्थ, काम या 3 साधनांनी पुण्यप्रद शतकोटी विस्ताराने विस्तृत पुराणाचे चिंतन करून ते मुनींना सांगितले. त्यांच्याकडून पुराण तसेच सर्व शास्त्रांचा प्रसार झाला आहे. काळाच्या प्रभावाने पुराणाचा प्रचार मंदावलेला पाहून भगवान स्वतः श्री व्यास मुनींचे रूप घेऊन पुराणाचा प्रचार करतात. पुन्हा पुन्हा युगानुयुगे ते संक्षिप्त करतात. श्री व्यास महर्षी सदा 8 लाख वर्षांनी परिमिती प्रीती द्वापारात इहलोक ते 18 भागात विभागून सांगतात. शतकोटी श्लोकात विस्तृत असे ते पुराण आजही देवलोकात आहे, पण इहलोकात ती पुराण विद्या 4 लाखात संक्षिप्तपणे स्त्रीवेष्टी झाली आहे. या काळात ती पुराण विद्या 18 पुराणांच्या रूपात इहलोकात सांगितली जाते. ऋषीश्रेष्ठ शौनिक त्यांची नावे तसेच लक्षणे मी सांगतो, आपण ऐकावी. कारण सृष्टी, प्रतिसर्ग, कार्य, सृष्टी विस्तार, लय, पुराणोत्पत्ती, सृष्टीची पूर्ववंशावली, मन्वंतर, प्रत्येक मनुचा काल व तत्कालीन प्रमुख घटना आणि वंशानुचरित्र, सूर्य चंद्र वंशातील राजांचे चरित्र वर्णन याच 5 लक्षणांनी पुराण संपन्न आहे. आता त्यांचा नावासहित परिचय ऐका. पहिले पुराण श्री ब्रह्मपुराण, जे सहहितांनी विभूषित नाना पुण्यकथांनी युक्त असे 10,000 श्लोकात विभागलेले आहे. पहिले पुराण. दुसरे 55,000 श्लोकांनी युक्त पद्य पुराण आहे. तिसरे 23,000 श्लोकांचे श्री विष्णू पुराण आहे. चौथे वायुदेवाने सांगितलेले वायू पुराण आहे आणि शिवभक्तीच्या योगाने यांचे दुसरे नाव श्री शिवपुराण असे सुद्धा आहे. हे श्री शौनिक 24,000 श्लोकात ते गुंफलेले आहे ते शिव महापुराण. 4 पर्वात विभक्त असे 14,500 श्लोकाचे भविष्य पुराण आहे. 6वे 9,000 मंत्रांनी युक्त श्री मार्कंडी पुराण सांगितले आहे. 7वे 16,000 श्लोकातील अग्निपुराण. 8वे पुराण 25,000 श्लोकांचे श्री नारद पुराण. 9वे 2 भागात विभूषित असे श्रीमद भागवत पुराण 18,000 श्लोकात वर्णिले आहे. 10वे पुराण 10,000 श्लोकात ब्रह्मवैवर्त्य पुराण सांगितले आहे. 11वे पुराण 11,000 श्लोकांचे संख्याने युक्त लिंग पुराण जाणले आहे. हे ऋषी श्रेष्ठ ते 2 भागात रचले गेले आहे. 12वे पुराण 24,000 श्लोकांचे वराह पुराण विद्वान जाणतात. भाग्यवंतात श्रेष्ठ मुनी 13वे स्कंद पुराण जे 7 खंडात विभागलेले असून 21,000 श्लोकात त्यांचे निरूपण झालेले आहे. हे कुलपते. 14वे 10,000 श्लोकात वामन पुराण आहे. हे ज्ञानपती. 15वे कलयुगात 17,000 श्लोकांचे 2 भागात विभूषित असलेले कूर्म पुराण आहे. वक्त्यांमध्ये श्रेष्ठ मुनी 16वे मत्स्य अवतारमध्ये मनूसाठी 14,000 श्लोकांचे मत्स्य पुराण सांगितले आहे. 17वे 19,000 श्लोकांचे गरुड पुराणाचे स्मरण केले जाते आणि 18वे पुराण 2 भागात विभूषित असे 12,000 श्लोकांनी युक्त ब्रह्मांड पुराण वर्णिलेले आहे. अशा तऱ्हेने श्री ब्रह्मदेव द्वारा 18 उपपुराणे सांगितलेली आहेत. ती ब्रह्मपुराणाच्या सुलभ सारयुक्त उत्तम उपपुराण 2 संहिता सहित पवित्र श्री सदाशिवाच्या कथाश्रय आहे. त्यांची प्रथम संहिता सनत कुमाराने व दुसरी संहिता सूर्यदेवाने भाषित केली आहे. हे महामुने ते उपपुराणे सनत कुमाराच्या नावाने विख्यात आहे. दुसरे पद्यपुराणाशी संबंधित नरसिंह उपपुराण आहे. तिसरे विष्णू पुराणाशी संबंधित शुकगणाद्वारे सांगितलेले शौकेय उपपुराण आहे. चौथे वायुपुराणाशी नेहमी समर्थ ब्राह्मस्थ उपपुराण आहे. 5वे श्रीमद भागवतात नेहमी स्मरण होणारे दैवद्वास पुराण उपपुराण आहे. 6वे श्री भविष्य पुराणाशी संबंधित श्री नारद्वारा सांगितलेले श्री नारद उपपुराण ज्याचे कथन विद्वानांनी पूर्वी केले आहे. श्री ब्रह्मद्वारे सांगितलेले हे पुराण श्री पवित्र श्री पुराण. 10वे ब्रह्मांड, 11वे वरुण आणि 12वे 2 रूपात वर्णिका कालिका उपपुराण आहे.
13वे महेश्वर, 14वे सांब तसेच 15वे सर्वांतांचे संचय करणारे सूर्य उपपुराण आहे. 16वे श्री पाराशर, 17वे देवी भागवत, याशिवाय 18वे कुर्मपुराण ही उपपुराणे मी क्रमशः सांगितले. जो या पुराणाचे साहित्याचे निस्ते श्रवण सुद्धा करतो तरी त्याच्या पुण्याचा भागीदार होऊन अंती ब्रह्मलोकास तो प्राप्त होतो, शिवलोकास प्राप्त होतो, सर्व पापांचा त्याचा नाश होतो. ज्या घरामध्ये नर्मदा पुराणाचे श्रवण केले जाते त्या घरातील सर्व त्यांचे घर पवित्र, एक गंगाजल जसे आपण घरात शिंपडतो त्याप्रमाणे त्यांचे घर नर्मदा पुराण ऐकून अत्यंत पवित्र होतं आणि तीर्थस्थानामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. त्याचा निस्ता दर्शन सुद्धा कोणी घरातले लोक करतील तरी पण त्यांचा पुण्याचा संचय वाढत राहील. असे हे स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील पुराण संहिता वर्णन नावाचा पहिला अध्याय पूर्ण झाला. अध्याय दुसरा, रेवा महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय नमः. नर्मदायस्तु महात्म्यं कृष्णद्वैपान ब्रवीतम तत्यं संप्रक्ष वक्ष्यामि यताय परपृच्छितम. श्री सूत म्हणाले, हे शौनिक, महर्षी व्यासांनी श्री नर्मदा महात्म्याचे जे वर्णन केले त्यासंबंधी तुम्ही विचारले तेच मी तुम्हाला कथन करीत आहे. हे मुनिश्रेष्ठ, श्री नर्मदा तीर्थाच्या विस्ताराचे वर्णन करण्यास श्री ब्रह्मादेव, श्री शंकर व्यतिरिक्त अन्य कोण समर्थ आहे? हाच प्रश्न प्रथम परीक्षित पुत्र राजा जन्मजयाने महर्षी व्यास शिष्य वैश्यपाणाला विचारला होता. हे शौनिक, हे रेवा तीर्थाशी संबंधित पुण्यवृत्त मी आपणास वर्णन करत आहे. पूर्व काळात परीक्षित यज्ञ दीक्षा जेव्हा दीक्षित झाले तेव्हा हवनीय द्रव्य संचित केल्यावर, ब्राह्मण आसनस्थ झाल्यावर, अग्नीत आहुती टाकल्यावर, सर्वत्र धर्मकथा प्रस्तुत होत असताना एक कुलपती घ्या नैवेद्य दाखवा इत्यादी जनाचे शब्द सतत यज्ञभूमीत ऐकू आल्यावर, शिवाय विनोदी व्यक्तीचे विनोद आनंद देत असताना, स्वर्गीय सभेसमान यज्ञारंभ झाल्यावर आसनावर विराजित वैश्यपायन यास जन्मजयाने विचारले. जन्मजय म्हणाले, हे वैश्यपान, महर्षी व्यासांच्या कृपेने आपण सर्व काही जाणता असे मी मानतो. म्हणून ऋषीच्या सान्निध्यास आपण विनंती करतो की आमच्या पूर्वजांचे पूर्व आचरित तीर्थसेवन इत्यादी बाबत सर्व काही मला सांगावे. मी ऐकले आहे की त्यांनी दीर्घकाळ क्लेश अनुभवले. माझे पूर्वज आजोबा पांडव दूध खेळताना का हरलेत? हे विप्रे, त्यानंतर तीर्थाच्या लोभापायी ते समुद्रापर्यंत पृथ्वीवर भ्रमण करीत राहिले. हे तात, अनेक भूभागावर कोणाबरोबर फिरत राहिले ते सर्व मला सांगावे. मी आपल्याला सर्वज्ञ मानतो. वैश्यपान वदले, भूस्वामी, जे आपण विचारले ते अनग, तेच महर्षी वेदव्यास आणि त्रिलोचन भगवान श्री शंकरांना नमस्कार करून मी तुम्हाला सांगतो. तुमचे आजोबा पांडव द्रौपदी बरोबर उत्तम काम्यक वर्णात ब्रह्मांडसहित निवास करून विंध्याचल पर्वताकडे गेले. राजेंद्र धोंबऱ्याचे शिष्य उद्दालक तेथे प्रधान असल्यामुळे महामुनी कश्यप तसेच त्यांचे पुत्र विभाडक महामुनी, गुरुजन आणि पुलस्त लोमेश प्रमाणे इतर पुत्र नाथवंड इत्यादी सह सर्व समस्त तीर्थक्षेत्रात स्नान करत विंध्य पर्वतावर पोचले. तेथील पवित्र आश्रम व वनातील सुंदर खुलून दिसणाऱ्या फुलांनी सुशोभित वृक्षाचे अवलोकन करत गेले. चाफा, बावा, सुरंगी, नागकेशर, बकुळ, कांचन, डाळिंब तसेच बेल, गुलाब, केतकी, कंदब, आंबा, मध्यवृक्ष, कडुनिंब असे सर्व काही नाना प्रकारच्या वृक्षलतांनी युक्त फळाफुलांनी बहरलेले कुबेराचे उद्यान चैत्र रथा समान होते. ते अनेक सुंदर जलाशयांनी परिपूर्ण होते. विपुल कमळांनी अलंकृत असे भाग निळ्या, पिवळ्या, पांढऱ्या आणि लाल कमळांनी आच्छादित आणि हंस, कुरुडवा, चक्रवाक, आळी, कावळा, बगळा, कोकिळ इत्यादी पक्ष्यांच्या थव्यांनी सुशोभित होते. याशिवाय सिंह, वाघ, रानडुक्कर, हत्ती, महाकाय, भेस, गाय, हरिण, अस्वल आदी बलवान प्राण्यांनी युक्त होते. कोकिळ, मोर अशा मनाला सुखदायक नाना प्रकारच्या पक्ष्यांनी ते शोभवित आहे. दुःख व शोक विरहित अत्यंत मनोरम, तहानभूक हरपणारे सुंदर सर्व व्याधी विरहित वन होते. तेथे सिंहणीचे दूध स्नेहपूर्ण भावाने हरिण पीत होते. तसेच मांजर आणि उंदीर एक दुसऱ्याचे मुख चाटत होते. सिंहाबरोबर हत्तीचे पिलं तर मोराशी साप खेळत होते. अशा सुंदर वनात पांडवांनी प्रवेश केला. तेथे तरुण भास्करासमान महर्षी मार्कंडेयांचे दर्शन घेतले. ते नाना शास्त्रात निपुण, कुलीन, सत्वगुण संपन्न, पवित्र आचाराने युक्त, बुद्धिमान, समाशील, त्रिकाल संध्या जप परायण, ऋग्यज सामवेद त्रयी विहित मंत्रद्वारा होम इत्यादी तत्पर ऋषींनी सुशोभित होते. तिथे कोणी पंचाग्नीत तप करीत होते, कोणी एकांतात स्थिर होते, तर काही हात वर करून सूर्याच्या उपासनेत मग्न होते, तर काही संध्याकाळ भोजन करणारे, तर कोणी एकाहारी, कोणी 12 दिवसात, कोणी पक्षात, कोणी अमावस्येच्या दिवशी भोजन करत होते, कोणी शेवाळे तर कोणी पळसाची पाने खाऊन राहत होते.
होते. कोणी नियमित हार करणारे तर कोणी केवळ हवा पाणी आहार रूपात ग्रहण करत होते. अशा प्रकारे वृद्ध मुनीकडून ते सेवित होते. तेव्हा धर्मराज युधिष्ठिरांनी त्या आश्रमात प्रवेश केला. परमपदावर ध्यानात स्थिर अशा शांत मुनिवरांसमोर दर्शन प्रदक्षिणा झाल्यानंतर एकाएकी त्यांनी साष्टांग दंडवत घातले. श्रद्धेने नतमस्तक झालेल्या राजा युधिष्ठिराला पाहून दृष्टीस्तुस्तर करीत त्या बुद्धिमान एकाएकी त्यांनी मुनींना विचारले, आपण कोण आहात? त्याचे ते वचन ऐकल्यावर जवळच उभा असलेल्या बालकाने सांगितले, मी धर्मराज आहे. आपल्या दर्शनार्थ इथे आलो आहे. त्या बालकाचे उत्तर ऐकून आदरपूर्वक पुढे जाऊन मुनींनी म्हटले, वत्से यावे यावे. त्यांनी त्याला स्नेहभावाने जवळ आसनावर बसवले. सभास्थानपर्यंत झाल्यावर यथाविधी पूजन करून वन्य फळे कंदमुळे अनेक रसांनी ब्राह्मणासहित पांडवांचा यथायोग्य सत्कार केला. क्षणभर विश्राम करून धर्मराज युधिष्ठिराने उत्कंठापूर्वक मुनींनी विचारले, हे भगवान, सर्व लोकांस मी आपणास दीर्घायू मानतो. हे अनग 7 कल्पांचा वृत्तांत आपण मला कथन करावा. सृष्टीचा क्षय झाल्यावरही अर्थात स्थावर जंगम लोकप्रलय झाल्यावर हे विपेंद्र आपण कसे किंवा कोणत्या हेतूने नष्ट झाले नाही. हे मुनी, गंगा आदी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांमध्ये कोणत्या नदीचा प्रलय झाला आणि कोणती अस्तित्वात होती? पवित्र जलवाली नित्य कशी कोणती नदी आहे जिचा क्षय झाला नाही? हे तात प्रसन्न मनाने हे सर्व मला सांगावे. ऋषी तसेच सर्व भाऊबंधासह ते ऐकण्याची आमची इच्छा आहे. श्री मार्कंडे वदले, उत्तम उत्तम हे महाबुद्धिमान धर्मपुत्र युधिष्ठिर, जे तुम्ही विचारता ते निष्पाप वत्स मी यथायोग्य सांगेन. सर्व पापाचे हरण करणारे श्री भगवान शिववर्णित पवित्र पुराणाचे जो भक्तीने श्रवण करतो त्याचे पुण्य अधिक जमा होते. हजारो यज्ञ शेकडो वाजपेय यज्ञाचे जेवढे पुण्य जमा होते ते नर्मदा पुराण ऐकल्याने हजारो अश्वमेघ यज्ञ केल्याचे पुण्य आपल्या पदरामध्ये जमा होते. हे निसंशय ते फळ प्राप्त होते. हे तू नक्की आपल्या विचारामध्ये तू विचार करून ठेव की नक्की आपल्याला हे फळ प्राप्त होते. आणि ब्रह्मघाती मद्यपी चोर आणि गोहत्या करणारा कसाई सुद्धा जर हे नर्मदा पुराण ऐकेल, श्री शिववचन हे नर्मदा पुराणचे नुसते श्रवण करेल, तरी पण तो सर्व पापांपासून मुक्त होईल. सर्व नद्यांमध्ये गंगा व सरस्वती सुद्धा श्रेष्ठ आहेत. शिवाय कावेरी, देविका, सिंधू, सालकोटी तसेच शरयू, शतरुद्रा, मही, चंबळ, गोदावरी, यमुना, पयोष्णी आणि शतलज पवित्र देव नद्या आहेत. यांचे निस्तेच नामस्मरण या पवित्र नद्यांचे श्रवण मात्रे सर्व पापांचे नाश होते आणि आपले घर आणि आपले मुख तीर्थ समान होते. या व्यतिरिक्त इतर सुद्धा नद्या आहेत त्या पाप हरण करणाऱ्या आहेत. परंतु हे निपश्रेष्ठा, तुम्ही जो प्रश्न विचारला त्या संबंधी सांगतो. प्रत्येक कल्पात नद्या काय अगदी समुद्राचा सुद्धा क्षय होतो, परंतु सप्तकल्प क्षय झाल्यावरही जी मृता म्हणून तिला नर्मदा श्री म्हटले जाते. हे श्री हर हर नर्मदे असे सुद्धा म्हटले म्हणजे हर हर सर्व पापांचे हर हर, सर्व संकटांचे हर हर, सर्व विघ्नांचे हर हर. श्री नर्मदे हर हर असे सुद्धा म्हटले तरी सर्व पापांचे नाश झाल्याशिवाय राहत नाही. सर्व नद्यांमध्ये सर्वोत्तम ही एक नदी अशी आहे की नुसते हर हर नर्मदे म्हटले तरी सर्व पापांचे नाश होते. हे महाभाग मुनिगणाला वंदनीय जल पूर्ण गंगा आणि इतर नद्यांचा प्रतिकल्पांत क्षय झाला, परंतु श्रीदेवी नर्मदा नित्य आहे म्हणून अनग आहे. तिच्यासाठी तिचे वर्णन हे राजेंद्र त्रैलोक्यात ही अद्भुत पूर्ण नदी विख्यात आहे. हिचे निस्ते नर्मदा नदीचे एक शब्द, एक श्रवण, एक श्लोक सुद्धा श्रवण केला तरी सर्व मोठे ब्रह्महत्येसारखे पापे नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. हा श्री स्कंद पुराणातील रेवा खंडाच्या पूर्व भागातील रेवा महात्म्य वर्णनचा 2रा अध्याय संपूर्ण झाला. अध्याय 3 मार्कंडेयकृत पोतार्थरोहण वर्णन. ओम नमो नर्मदाय नमः. युधिष्ठिर वाच. सप्तकल्पशया घोरास्तवा दृष्टा महामुने चापी हस्ती भगवंदी घारगुरम क्रशम. राजा युधिष्ठिर विचारले, हे महामुनी, आपण घोर 7 प्रलय पाहिले आहेत. हे भगवान, इथे आपणा व्यतिरिक्त दुसरा कोणी दीर्घायू दिसत नाही. आपण एकट्यानेच प्रलय काळात सहस्र चरण, सहस्र नयन, सहस्र उदर असलेले भगवान पद्मनाभ महासागरात पाण्यावर सुप्तावस्थेत पाहिले. चराचर जळून गेल्यानंतर
खरोखर त्याच्याच अनुग्रहाने किंवा त्या महात्म्याच्या वरदानामुळे आपण नष्ट झाला नाहीत. हे निष्पाप मुनिवर, आपण भ्रमण करताना त्या समयी आश्चर्यकारक असे काय दृश्य पाहिले ते जाणण्याची हे भगवान खूप उत्कुलता आहे. हे महाभयंकर युगांत महाप्रलय झाल्यानंतर, शेकडो वर्षानंतर, अनावृष्टी लोक नष्ट झाल्यानंतर, औषधींचा अत्यंत नाश झाल्यावर, देव दानव यज्ञाचा अभाव तसेच कलयुगाच्या प्रभावामुळे अत्यंत दोषग्रस्त निस्तेज झाल्यावर, नद्या तसेच लहान मोठे तलाव वन उपवन सुकल्यावर, हे ब्राह्मण युगाच्या सामर्थ्याने क्षय झाल्यावर, निराकार स्थित जेव्हा महलोके वास जनलोक गेलेत, ब्राह्मण क्षत्रिय वेश्य इत्यादी तसेच ऋषी मुनी महात्मा दिव्य तेजाने युक्त झाले, तेव्हा हे महामुनी कोणते प्राणी अस्तित्वात राहिले आणि कोणते नष्ट झाले, हे महाभाग हे सर्व काही मला सांगावे. हे विप्रेत, श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री रुद्र आदीच्या कार्यकालाची समाप्ती झाल्यावर अत्यंत दारुण स्थितीत कोणत्या प्राण्याची कशी सिद्धी प्राप्त झाली, हे बुद्धिमान धर्मराजाने अशा प्रकारे विचारणा केल्यावर ऋषीमुनींनी घेरलेले मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे वदले. हे नरेश्वर, तुम्ही तसेच सर्व ऋषीगण आहात. वायुदेवाने विचारल्यावर भगवान श्री शंकराने जे पुराण सांगितले, वायुमार्फत स्वामी स्कंदाने कार्तिकेने हे पुरातन पुराण ऐकले, त्याच्याकडून वशिष्ठ मुनींनी, वशिष्ठ मुनीकडून पराशर ऋषींनी, त्याप्रमाणे पराशर ऋषींकडून जूतकनेने अनेक महर्षीच्या सहवासात ऐकले. अशा प्रकारे शेकडो उत्तम द्विजांचे परंपरेने ऐकलेली 100,000 श्लोकांची संहिता, जी खरोखर प्रथम भगवान शंकराने सांगितलेली आहे. या नर्मदा पुराणमध्ये साक्षात शिव आहे, साक्षात भवानी आहे, साक्षात हर हर नर्मदे आहे. तर ही पावन कथा ऐकल्याने सर्व पापांचे तर नाशच होते. पण आपण इतके भाग्यवान आहात की जो खूप भाग्यवान आहे, ज्याच्यापदरी खूप काही जन्माचे पुण्य जमा आहे, त्यालाच हे नर्मदा पुराण ऐकायला मिळेल, असे स्वतः शंकराने सांगितले आहे. सहजासहजी हे नर्मदा पुराण कोणालाच ऐकायला मिळणार नाही. जो खूप भाग्यवंत आहे त्यालाच हे माझे साक्षात शिव भवानीचे नर्मदा पुराण ऐकायला मिळेल. आणि सर्व शास्त्रांचे मंथन करून प्रथम वेदार्थाचे जे तत्व ते निरूपण झाले, तीच युगाची प्रभावाने पूर्वी 4 प्रकारे विभक्ती केली. मानवाच्या मंद बुद्धीमुळे महर्षीद्वारा हे सर्व झाले. पशुपती महेश्वराची आराधना करून मी प्रथम जे पुराण ऐकले तेच तुम्हास विस्ताराने सांगेन. जे ऐकल्यावर जीव, काया, वचे, वाचा, मन 7 जन्मात संचित झालेल्या सर्व पापांतून 7 जन्माच्या पापातून मुक्त होईल, असे नर्मदा पुराण सर्वात श्रेष्ठ पुराण आहे. 7 कल्पांचा भयंकर क्षय अर्थात प्रलय मी पुन्हा पुन्हा विधी हरिहर कृपेने पाहिला. 12 सूर्य अग्नी जग जळून नष्ट झाल्यावर, तसेच 7 समुद्र सिमिलित झाल्यावर, भटकल्यामुळे थकलेला असूनही मी दोन्ही हातांनी समुद्रात पोहत राहिलो, तेव्हा हे राजा, आदित्य सम तेजस्वी अनादि अनंत परमपुरुषाला मी जलात पाहिले. तसेच दशोदिशा सुमेरू पर्वत शिखराला प्रकाशित करत पुत्र पौत्रासह दुसऱ्या मनुलाही पाहिले. ते सुद्धा अंधकारमय आघात महासमुद्रात क्षणभर विश्राम न करता चक्रावर आरूढ होऊन भटकताना दिसले. भयाने उदग्न तसेच दोन्ही हातांनी समुद्रात तरंगणारा मधुयुक्त असा एक महामत्स्यही दृष्टीस पडला. त्यानंतर मला पाहून हे भरतवंशोत्तम राजा तो म्हणाला, इकडे ये, इकडे. सर्वात परमप्रधान मत्स्य रूप हे श्री महेश्वराचेच रूप आहे. हे नरेश्वर, त्यावेळी त्वरित त्यांच्या मुखात प्रवेश करून अत्यंत थकलेला असा चैतन्य शून्य मी परम विश्रांतीच्या अधीन झालो. त्या समुद्राच्या मध्यभागी विशाल भोवरे उन्मत्त रंगलेले तसेच फेसांच्या समूहाशी जणू हट्टाशी स्वच्छेनुसार गमन करणारी मगर, मासे आदी जलचरांनी व्याप्त अशी पवित्र देव नदी ही पाहिली. त्या नदीच्या मध्यभागात धुंद कामरूपिणी नीलकमल दल समान महान प्रशोभ वहन करणारी दिव्य सुवर्ण वर्णमयी चित्रांगी सोन्या समान उज्ज्वल आभायुक्त अशी कन्या ही पाहिली. जेव्हा ती दोन्ही गुडघे वाकून विशाल जहाजावर बसली होती, तेव्हा मनूने तिला विचारले, हे दिव्य चित्रांगी भगवती, आपण कोण आहात? हे सुरसुंदरी, इथे आपण कोणत्या कारणास्तव राहताय? सुरासर्गन नष्ट झाल्यावर प्रलयाच्या जलात लीला करत भ्रमण करत आहात. नद्या, सागर, पर्वत अनेक वेळा नष्ट झाली, तरी हे साध्वी आपण एकट्याच कशा राहतात? यामागे काही महान हेतू आहे का? देवी, हे सर्व ऐकण्याची माझी इच्छा करतो, आपण सांगावे. अबला म्हणाली, श्री महेश्वराच्या अंगातून उद्भवलेली अमृता या नावाने मी विख्यात आहे. पापहारिणी पुण्यशील माझ्यासारख्या देवनदीचा आश्रय घेतल्यावर भय कसे? हे द्विज, मी तुमच्यासाठी ही विशाल नौका घेऊन आले आहे, जिच्यात श्री सदाशिव विराजमान आहेत. अशा नौकेचा कधी क्षय होत नाही. तिचे ते वचन ऐकून आश्रयाने प्रफुल्लित नेत्राने मी मनूसह या नौक्यावर आरूढ झालो आणि दोन्ही हात जोडून मस्तक टेकून त्या अभय प्रदान करणाऱ्या व्यापक परमेश्वराची स्तुती केली. सद्योजात श्री महादेव व वामन देवाला नमस्कार असो, प्रत्येक कल्पांत प्रकट झालेल्या भवरूपाला नमस्कार असो आणि भक्तीने जाणलेल्या स्वरूपाला नमस्कार असो.
भूर्भुवाला नमस्कार असो, श्रीरामवद्य ज्येष्ठ श्रेष्ठ रूपाला नमस्कार असो, भद्रकाल आणि कलिरूपाला नमस्कार असो, अचित्यय व्यक्त रूप श्री महादेवाचे तेज मी जाणतो. माझा त्या देवादिदेव श्री रुद्राला पुन्हा पुन्हा नमस्कार असो. जगाच्या उत्पत्ती विनाश हेतूला पुन्हा पुन्हा नमस्कार असो. अशा प्रकारे सृष्टीपूर्व श्री महादेवाची मी निष्पाप स्तुती केली. तेव्हा प्रसन्न होऊन श्री महादेव मला म्हणाले, हे वद श्रुवत वरदान माग. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील दिव्य मार्कंड कृत पोतार्थधारोहण वर्णन नावाचा 3रा अध्याय संपूर्ण झाला. 4था अध्याय श्री नर्मदा पंचदश नाम वर्णन. ओम नमो नर्मदाय नमः. श्री मार्कंडे वाच ततोर्ण वात्स स्मृतीय त्रिकूट शिंकरे स्थितम महाकनकवनार्णवे नाना वर्णशिलाचिते. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. त्यानंतर प्रलयाच्या समुद्रातून पार होऊन महान सुवर्णवर्णित आभावलेल्या नाना वर्णाच्या शिलायुक्त त्रिकूट शिखरावर स्थित श्री महादेव दिसले. येतात त्या उच्च शिखरावर कोटी रुद्रयुक्त श्री महादेव परमात्मा ईशान अज अविनाशी सर्वभूतमय सर्व शिव समासीन होते. हे सुव्रत मनुसह सर्व देव नमस्कृत या चरणयुगलांना मी वंदन केले. हे आदरणीय, त्या काळी रुद्रासह त्या भयंकर प्रलय सागरात हे कुरुनंदन मी राहिलो. हे ऐकल्यावर राजा युधिष्ठिराने प्रश्न विचारला. हे तात, बंधू बांधव सह श्रवण करत असताना माझ्या हृदयात मोठे कुतूहल जागृत झाले आहे. तेव्हा सांगावे की कमलाक्षी घोर अंधारमय प्रलय सागरात योगी संभ्रमण करणारी ती स्वतःला श्री रुद्रोत्पन्न व नित्य मानणारी कोण होती? श्री मार्कंड्यांनी सांगितले, अबलाच्या उत्पत्ती संबंधित हाच प्रश्न पूर्वी मी स्वतः मनुला विचारला होता. आज तेच तुम्हाला कथन करतो. परमश्रेष्ठी ब्रह्माची रात्र व्यतीत झाल्यावर विमल प्रभात समयी जीवसृष्टीचे सृजन झाल्यावर हे युधिष्ठिर मी मनुला प्रणाम करून विचारले, चंद्रमुखी श्यामवर्ण कमलदल नेत्राची ती कोण आहे? त्या एकार्णव सागरात ती रुद्रापासून उत्पन्न झाली असे सांगणारी आणि एकाएकी भ्रमण करणारी ती वेदमाता सावित्री अथवा सरस्वती, नद्यांमध्ये श्रेष्ठ मंदाकिनी अथवा लक्ष्मी किंवा उमा, कालरात्री सुख समृद्ध साक्षात प्रकृती देवी आहे. हे भगवान, घोर एकार्णव सागरात जिथे सर्प राक्षस आदी नष्ट झाले होते तेथे अमृतभवी अशी ती कोण आहे ते सांगावे. म्हणून विचारले, हे वत्स, माझ्या विवेक बुद्धीनुसार तिच्या उत्पत्तीबद्दल सांगावे ते आम्हाला ऐकायचं आहे. उत्तम दिव्य श्रीरूपात जी रुद्ररूपापासून उत्पन्न झाली आहे. प्राचीन काळात शांत सदाशिव श्री शंकराने उमादेवी सहित सर्व लोकांच्या हितार्थ महान तप केले होते. ऋष पर्वतावर उद्यास आलेले सर्व भूत स्वरूप जितेंद्रिय सर्व प्राण्यांसाठी अदृश्य होऊन शिवशंभूचे घोर तप केले. तपस्या करताना श्री महादेवाच्या दिव्य शरीरातून सवेद वाहू लागला. हे प्रसिद्धच आहे. हे रुद्र देहातून उत्पन्न झालेला घाम त्या पर्वताला आर्द्र करू लागला. त्यापासूनची महान पुण्यशिला श्रेष्ठ सरिता उत्पन्न झाली. तीच कमलदल नेत्रावाली तुम्ही एकार्णव सागरात पाहिली. तिने प्रथम पूर्णतया श्रीरूप धारण करून आद्य सत्ययुगात श्री रुद्राची आराधना केली. त्यानंतर उमादेवी सहित प्रसन्न झालेले महादेव श्री शंकर वदले. हे महाभाग्यशालिनी, जे तुझ्या मनात आहे ते वरदान माग. सरिता म्हणाली, प्रलय कालात स्थावर जंगम नष्ट झाल्यावर हे देवेश, आपल्या कृपेमुळे मी अक्षय असावे. नद्या सागर तसेच पर्वतांचा क्षय झाला तरी श्री महादेव आपल्या अनुग्रहाने मी सदा अक्षयनी पुण्यशील राहावे. जे महापातक आणि उपपातांनी युक्त आहे ते सर्व हे प्रभू भक्तिपूर्वक स्नान केल्यावर सर्व पापातून मुक्त होऊ दे. नाही तर किंवा माझा हा अध्याय सुद्धा ऐकला तरी सर्व पापातून त्यांना मुक्त होऊ दे. उत्तर प्रदेश महापातक नाशिनी जांबवी गंगा आहे. याप्रमाणे दक्षिण मार्गात सर्व देवतांकडून पूजित होऊ दे. हे विभू, स्वर्गातून आलेली गंगा जशी प्रख्यात झाली आहे तशी हे त्रिदेश्वर तशीच मी सुद्धा दक्षिण गंगा नावाने प्रसिद्ध व्हावी. पृथ्वीवर सर्व तीर्थात स्नान केल्यास जे फल प्राप्त होते ते श्री महेश्वर भक्तिपूर्वक माझ्या या अध्यायाने श्रवण केल्याने ते तशा सागरामध्ये गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे त्यांना पुण्य मिळो आणि भक्तिपूर्वक माझ्या जला स्नान केल्यावर तेच पुण्य मानवास मिळू द्या किंवा ही कथा ऐकल्यावर तेच पुण्य मानवास मिळू द्या. संचित झालेल्या ब्रह्महत्यादी पापाचा 1 महिन्याच्या स्नानाने पूर्णतया नाश होतो. जो कोणी दररोज हे नर्मदा पुराण सुद्धा ऐकेल तरी 1 महिनाभर ऐकले म्हणजे त्याचे सर्व पापांचे 7 जन्मांचे पापांचे नाश होऊ द्या आणि गंगामध्ये स्नान केल्याचे त्यांना पुण्यफळाची प्राप्ती होऊन द्या. सर्व वेदांती
आणि सर्व यज्ञ संपन्न झाल्यानंतर जे फल प्राप्त होते ते माझ्या जलात केवळ स्नान केल्यावर मिळो हीच माझी इच्छा आहे, नाहीतर माझा हा अध्याय श्रवण केल्यावर त्यांना मिळो हीच माझी इच्छा आहे. सर्व दान उपवास तसेच सर्व तीर्थांच्या स्नानात जे फल प्राप्त होते ते हे दीनबंधू माझ्या या पाण्यातून उत्पन्न हो. हे कल्याणमय माझ्या तटावर जो प्राणी जो मानव श्री महेश्वराची अर्चना करेल, हे नर्मदा पुराण श्रवण पठन करेल, त्याला स्वर्गलोकाची प्राप्ती होऊ द्या. हे सर्व मला मिळावे. हे श्री शिवशंभो, हे महेश्वर, हे उमादेवी सहित सर्व देवतांसह विश्वनाथ काशी विश्वनाथ आपणही नित्य निवास या नदीमध्ये करावा असा मला वर द्या. सत्कर्मी शांत तसेच दांत जितेंद्रिय जीव ज्याला माझ्या जलात मृत्यू येईल तो अमरावतीपुरीला जाऊन मिळेल, या शिवलोकाला जाऊन मिळेल. जो कोणी ही कथा फक्त श्रवण करेल तरी सुद्धा तो अमरावतीपुरीला जाऊन मिळेल असा आशीर्वाद द्या. त्रैलोक्यात महापातक नाशिनी म्हणून मी प्रसिद्ध व्हावे. हे देवदेवेश्वर, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर मानवासाठी कल्याण करणार, तर जो कोणी ही कथा श्रवण करेल त्याला नर्मदा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती करून द्या. जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर हे सर्व मला द्यावे. हे नृपश्रेष्ठे, अन्य दिव्य वर नर्मदाद्वारा मागितल्यावर प्रसन्न झालेल्या वृषभवाहन शिवशंकर त्यावेळी वदले. हे कल्याणी, तू जे वर मागितले ते सर्व वर सफल होत. जो कोणी ही कथा ऐकेल त्याचे सर्व कार्य सफल होत आणि सर्व पातकांचा नाश होत. हे आनंदित त्रैलोक्यात तू अपवाद सोडून हे कमलनयनी अन्य कोणीही या वरास योग्य नाही. हे वरानने, जेव्हा तू माझ्या शरीरातून उत्पन्न झालेस तेव्हापासून सर्व पापांचे निवारण करणारी निसंशय सिद्ध झाले. सृष्टीचा क्षय झाल्यावर किंवा विशेष संकट आल्यावर उत्तर तटावर आमरण जे निवास करणारे आहेत, मग ते कीट पतंग वृक्षलता वनस्पती इत्यादी जरी असतील तरी त्या सर्वांना सद्गती प्राप्त होईल. धर्मपरायण द्विज दक्षिण तटाचा आश्रय घेऊन तेथे आमरण निवास करतील. ते पृथ्वीलोकाच्या अधिकारी होतील. तुझ्या सांगण्यानुसार आणि इतर कारणामुळे ती उमादेवी सहित सदैव तुझ्या तटावर निश्चित निवास करेल. हे महादेवी, निसंशय असेल होय. श्री ब्रह्मदेवा, इंद्र, चंद्र, वरुण आणि आद्य साध्य देवासह श्री विष्णू हे सर्व माझ्या आज्ञेनुसार उत्तर तटावर निवास करतील. हे सुरसुंदर पितृगणासह अन्य देवतासहित माझ्याबरोबर दक्षिण तटावर निवास करतील. तुला हाच उत्तम वर आहे. हे महाभाग्यशालिनी, जा जा मृत्यूलोकातील प्राण्यांना पापमुक्त कर. जे तुझ्या या नदीमध्ये स्नान करतील त्या सर्वांना पापमुक्त होऊ दे. ऋषिगण सिद्ध सुरांसह उमादेवी सहित सर्वव्यापी श्री महादेव हे वरदान देऊन मनु व मी वंदन करत असतानाच अंतर्धान पावले. यास्तव श्री नर्मदा महान पुण्यशील महापातक नाशिनी आहे. तुम्ही विचारल्यावर ज्या नर्मदेचे वर्णन केले तिच्याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटू नये. ही महापुण्यशील गंगा त्रैलोक्यात विख्यात आहे. 15 स्तोत्रांनी दशोदिशांना जलसिंचन पवित्र करीत वाहत आहे. शोण, महानंद, नर्मदा, सुरसा, कृपा, मंदाकिनी, दर्शना, चित्रकूटा, तमसा, विदशा, करबा, यमुना, चित्रोत्पला, विपशा तसेच रंजना आणि वालुवाहिनी या वृक्ष पादपासून उत्पन्न झालेले सर्व पापहरण करणाऱ्या पवित्र सर्व मंगलदायिनी कल्याण रूप आहेत. वेद पारंगत, पुराणगत, महाभाग्यशाली राज्यपाल तसेच सोमपान करणारे याज्ञिक या 15 नामाची स्तुती करत असतात. जो कोणी या 15 नावाचे स्मरण केल्याने सर्व पापांचे तर नाशच होईल, पण त्यांना शिवलोकाची सुद्धा रुद्रलोकाची प्राप्ती होईल. हे नरोत्तम, हे सर्व महान पुण्य वर्णन मी तुमच्यासाठी केलेले आहे. म्हणून सांगितलेल्या श्री नर्मदा नदीचा उत्पत्तीचा हा पुण्यमय अत्यंत पवित्र कथा, पवित्र अध्याय अतुलनीय आणि भगवान शिवशंभूने गायलेला शुभ प्रसंग, शुभ अध्याय आहे. जो कोणी ही कथा ऐकेल त्याला शिवचरणापाशी जागा मिळेल. जो याचे भक्तिपूर्वक कीर्तन करेल, श्रवण करेल, कोणाला सांगेल, कोणाला शेअर करेल, या तसेच प्रांतकाली या संध्याकाळी झोपताना, उठताना, बसताना केव्हाही या अध्यायाचे पठण करेल किंवा प्रांतकाली उठून ही 15 नावे नुसते उच्चारतील तरी पण भरतवंशोत्पन्न राजा ते स्नान करण्याचे पुण्य, नर्मदा नदीचे पुण्य त्या व्यक्तीला मिळेल. स्नानांमुळे मिळणारे सर्व पुण्य त्या व्यक्तीला प्राप्त होतील. शेवटी सूर्यासम दिव्य विमानाने शेकडो घंटा क्षणाला निधनात असताना मनुष्य शरीर सोडून परमगती प्राप्त होईल. श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री नर्मदा पंचदश नाम वर्णन नावाचा 4था अध्याय पूर्ण झालाय. जो कोणी ही कथा श्रवण पठन करेल त्याला शिवलोकाची, रुद्रलोकाची प्राप्ती होईल. 7 जन्माचे पातके ब्रह्महत्येसारखे दूर होतील. असा हा रुद्र लोकाचा आणि रुद्राचा अध्याय होता. आता अध्याय 5वा श्री नर्मदा नाम
निरुक्ती वर्णन श्री ओम नमो नर्मदाय नमः. युधिष्ठिर्वाच आश्रयमेतदखिलं कथितं भोंब द्विजोतम विस्मयं परमापन्ना ऋषी सद्दा महासयम. असा हा अध्याय 5वा अध्याय आहे. राजा युधिष्ठिराने विचारले, हे द्विजोतमा, आपण हे सर्व आश्चर्यमय वृत्तांत मला सांगितले, माझ्या ऋषीगणांना सांगितले, अत्यंत विस्मयकारक. राजा युधिष्ठिराने विचारले, अत्यंत विस्मयकारक ही कथा होती. ही कथा ऐकल्याने मन अतिशय तृप्त झाले आणि गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळाले. आहा, काय पुण्यमयी कथा तुम्ही मला सांगितली. आणि पुण्यमयी अयोनिजा भगवती श्री नर्मदा श्री रुद्र देहापासून प्रकट झालेली नर्मदा नदी शिवलोकापासून, नर्मदा नदी ही शिवाच्या रुद्र देहापासून प्रकट झाली आहे. नर्मदे हर हर नर्मदे, जो कोणी म्हणेल त्याला सर्व लोकांचे सुख प्राप्त होईल, अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल, धन धान्य यश कीर्ती प्राप्ती होईल. जो जिथे जाईल तिथे त्याला कीर्तीच कीर्ती प्राप्त होईल. ज्या कामामध्ये तो हात टाकेल त्या कामात त्याला यश येईल, कोणत्याही कामात अडथळा येणार नाही. असे हे नर्मदा पुराण श्री शिवलोकाच्या श्री रुद्राच्या देहापासून प्रकट झालेली हर हर नर्मदे आहे. तर ही महापापांचा क्षय करणारी नर्मदे आहे. हे श्रुवत सप्तकल्प नष्ट होऊन सुद्धा तुमच्यासह ही महाभाग्यशालिनी अक्षय राहिलेली आहे. त्यामुळे हर हर नर्मदे अवश्य म्हणावे. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे ही महाभाग्यशालिनी नर्मदा नदी आहे. त्यामुळे यातून उत्तम इच्छे काय पुण्य असेल. हे ऋषी श्रेष्ठ, हे सप्तकल्प कोणते, त्यांचा भयंकर क्षय कसा झाला. नर्मदा देवीला तसेच तुम्हालाही मृत्यू आला नाही. पक्षीगणांच्या थवांचा अभाव होता. संपूर्ण जगाचा जणू एक महासागर झाला होता. युगाशय झाला तेव्हा श्री महादेवाचे काय स्वरूप होते हे विस्तारपूर्वक मला सांगा. संपूर्ण महादेवाचे स्वरूपाचे हे वर्णन हे नर्मदा नदीच्या या नर्मदा पुराणमध्ये महादेवाचे वर्णन आलेले आहे. विश्वांचा संहार कसा करतात, हे महादेव विश्वाचा संहार कसे करतात, प्रलयकारी जलामध्ये ते कसे राहतात, पुनश्च विश्वाचे सृजन कसे करतात, तर हे संपूर्ण महादेवाचे चरित्र आम्हाला ऐकायची इच्छा आहे. तर तसेच समस्त प्रजा कशी महादेवाने निर्माण केली, एक कार्णव अर्थात एक महासमुद्र झाल्यावर श्री नर्मदा सरिता रूपात कशी प्रकट झाली, श्री नर्मदा कशासाठी तिचे रेवा नाव का पडले, अंजना सुरसा मंदाकिनी कशासाठी, तसे शोण नाव कसे पडले, त्रिकुटा वालुवाहिनी का संबोधली जाते, कोट्यानी कोटी तीर्थ महानुवाद प्रविष्ट झालीत की नद्यांच्या शेवट श्री नर्मदेतच का उपासनात, नर्मदा नदीमध्येच तिचा उपासनेचा काय अर्थ आहे, किती योग्य पवित्र ब्रह्मचारी ऋषीगण आणि देवताईची उपासना करतात. हे ऋषी श्रेष्ठ ही विभक्त का झाली आहे, पुराणोद्वारा वैष्णवी संबोधन तिला का मिळाले, कोणत्या तीर्थस्थानात ही सरिता सर्वात श्रेष्ठ आणि पूजनीय आहे, जिच्या सानिध्यात सर्वदा शिवशंभू निवास करतात. नर्मदा नदीमध्ये तिचे तसे तिच्या विभिन्न तीर्थाचे काय स्वरूप आहे, तिचे वर्णन काय आहे, तिचे चरित्र काय आहे, तिचे महात्म्य काय आहे नर्मदा नदीचे, की ही रुद्राच्या शरीराच्या अंगातून प्रकट झाली आहे, ते सर्व काही मला रुद्रद्वारा प्रकट झालेले या नर्मदा नदीचा विस्तारपूर्वक कथा करावी. कोणत्या प्रकारे कर्म शिवशंभूने सांगितलेले आहे, शिवशंभूने या नर्मदा नदीचे कसे उगम पावलेले आहे, संपूर्ण सांगायचे मला कष्ट करावे. हे श्री मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले, तुम्ही सर्व ऋषीगणांसह लक्ष देऊन ऐका की नर्मदा नदी श्री शंकराच्या रुद्र अवताराची कथा कशी काय आहे. रुद्राच्या अंगाच्या प्रकटतेने श्री नर्मदा नदी प्रकट झाली आहे आणि रुद्र रूपातून प्रकट झाली आहे. शिवाच्या घामेपासून प्रकट झालेली नर्मदा कथा, नर्मदा नदीचे हे वर्णन आलेले आहे. तर जी नर्मदा पुराण त्रिशूळधारी शंकराने कसे सांगितलेले आहे, श्री महेश्वराकडून वायुदेवाकडून कसे ते श्रवण केले, मनुष्याला ते अशक्य वाटल्यामुळे प्राचीन काळी ऋषींनी ते संक्षिप्त कसे केले. प्रथम मायूर कल्प हे तात, त्यानंतर कोमेर पूर्य कौशिक मात्स्य द्विरिद वराह, तसेच 8वा वैष्णव कल्प मी पाहिला. त्यावेळी नोग्रत नावाचा उत्तम कल्प माझ्या अक्षेचा विषय होता. वेदचिंतकांनी पुराणात पद्य तामस सर्वत्र तसेच उद्धर 4 महाप्रलय सांगितले गेले आहे. त्या महात्वेद्वारे तसेच ब्रह्मादी महर्षीने संक्षिप्त केलेले पुराण अर्थ विशारात ते वर्णन करीत महाघोर 7 कल्पातीचा मृत्यू झाला नाही ते सांगीन. समस्त जगमपर्यंत घोर अंधकारमय अविज्ञान लक्षणीय, जिथे सूर्यचंद्राची किरणे नष्ट झाली होती, भूत प्राणीरहित स्थितीत होती. अंधकारात महापुरुष संबोधलेल्या त्या सनातन एकाएकी व्यक्त रूप जगद्गुरु तेथे भ्रमण करीत राहिला. त्या सर्वत्र द्विजाने गायत्रीचे पूजन कसे केले, तिच्याबरोबर तो विराट ईशान्य पुरुष क्रीडा करत असताना त्याच्या स्वदेहातून पंचभूतात्मक विश्व उत्पन्न झाले. क्रीडा करत
करत असताना त्या विराट पुरुषाने बीजासहित हिरण्यगर्भाची उत्पत्ती कशी झाली, ज्याची 12 सूर्यसम दिव्य अंड्यात परिणिती झाली, त्या अंड्याच्या भेदातून चतुर्भुज श्री ब्रह्मादेव कसे उत्पन्न झाले, त्यांनी देव असुर मानव संयुक्त असे विश्वाचे सृजन केले. शिवाय तीर्थ पशु पक्षी स्वदेज अंडज जरायुयुक्त हे अंड पुराणात प्रथम असलेले वर्णिलेले आहे. पूर्वकल्पात हे नृपश्रेष्ठ उमादेवी बरोबर क्रीडा करताना परमेश्वराने श्री रुद्राच्या एकार्ण रूप हर्षापासून एक शुभकन्या प्रकट केली, जी आहे ती उमादेवीच्या स्वदेवापासून आणि श्री सदाशिवाच्या उरस्थलापासून अर्थात उमादेवीच्या अंगमर्दनाने प्रकट झाली आहे. या प्रकारे स्वदापासून कमलनेत्री महान कन्या प्रकट झाली असे कथन केले जाते. हे युधिष्ठिर, हिचा रुद्रदेहापासून द्वितीय जन्म सांगितलेला आहे. तेव्हा ती अनुपम रूपवती देव असुर मानवाच्या तिन्ही लोकात भ्रमण करत असते. त्रैलोक्यात मोहित करू लागले. तिच्या धुंदीत सर्व दैव दैत्य प्रमुख ती कशी प्राप्त होईल अशा विचारणाने भरतवंशोपन राजा तिला जिथे जिथे शोधू लागले. हावभाव शृंगारमय लीलांनी अखिल जगताला मोहित करत ती दिव्य चपळा सौदामिनी प्रमाणे भ्रमण करीत होती. स्वयंप्रकाशामुळे देवश्रियात सर्वोत्तम अशी ती मेघमंडलामध्ये विराजित होती. कामभावनेने व्याकुळ सर्व देव दानव कन्येला वर्णासाठी श्री रुद्र भगवानांकडे याचना करण्यास गेले. तेव्हा देव दानवांनी श्री महादेव म्हणाले, जो बल आणि तेजोबल सर्वोत्तम सिद्ध होईल तीच या कन्याला प्राप्त होऊ शकेल, अन्यथा नाही. त्यानंतर सर्व देव दानव कन्येजवळ जाऊन म्हणू लागले, मी हिला वरेन, मी हिला वरेन. त्या सर्वांना पाहून अशा प्रकारे 1000 वर्षापर्यंत भ्रमण करणाऱ्या त्या उत्तम दिव्य कन्येला देव कधी एक रूपात तर कधी ब्रह्म रूपात पुन्हा पुन्हा पाहत राहिले. परंतु श्री महादेव उत्पन्न त्या कन्येला ते प्राप्त करू शकले नाही. उमादेवी सहित श्री महादेव पुन्हा पुन्हा उच्च स्वरात असले. गणांनी टाळ्या वाजवल्या आणि प्रसन्न होऊन ते नाचू लागले. अकस्मात ती कन्या भगवान श्री शंकराजवळ दिसली. तिला पाहून विस्मयित होऊन ते देव निराशेने तेथे परतले. तेव्हा पिनाकपाणी शंकरांनी स्वतः तिला नाव दिले. विलासपूर्ण हावभावांनी या सर्वांनी नर्म अर्थात सुख देत राहिली. म्हणून हे सुंदरी, सर्व सरितांमध्ये श्रेष्ठ तू नर्मदा नावाने प्रसिद्ध होशील. तू शिवाच्या रुद्रापासून प्रकट झालेली आहे, म्हणून तू नर्मदा या नावाने हर हर नर्मदे, हर हर शिवाचे नाव हर हर सांब सदाशिवाय नमहा, तर हर हर नर्मदे हर हर नाव तुला लागेल, म्हणून तू नर्मदा नावाने प्रसिद्ध होशील. या स्वरूपात स्थित देव भूतलात हास्य प्राप्त झाले. म्हणून नर्म अर्थात हास्यरस देणारी सुशीतील जलवाली कल्याणी श्री नर्मदा संबोधली जाईल. सप्तकल्पांचा क्षय झाल्यावरही भगवान श्री शिवशंभूने हिला प्रथम जे वर दिले त्यामुळे नमृत झालेली म्हणून हे राजेंद्र श्री नर्मदा या नावाने विख्यात झाली. त्यानंतर त्या शीलवान कन्येला सर्व भूतपती देव देवेश्वर प्रभूंनी महासागराला समर्पित केली आणि त्यानंतर ऋषक्ष शैलेंद्राने फेनपुंज रूपात अट्टहास करत सरिताचे पती सागरात श्री नर्मदा प्रविष्ट झाले. अशा प्रकारे प्रथम ब्रह्मकल्पात श्री महेश्वरापासून प्रकट झालेल्या श्री नर्मदाचे स्वरूप स्पष्ट झाले. आता मत्स्यकल्पात मी जे पाहिले त्याचे वर्णन ऐकावे. स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री नर्मदा नाम निरुक्त वर्णन नावाचा 5वा अध्याय होता, तर मी तो तुम्हाला ऐकवला. तर मित्रांनो, आपण या नर्मदा पुराणमध्ये एकूण 5 अध्याय ऐकले. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे नर्मदा पुराणचे 5 अध्याय आवडले असतील. तर पुराण खूप मोठं आहे, तर सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे आणि 1 महिनाभर आपल्याला हे पुराण तरी जाईल. देवीचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. तर देवी कशी प्रकट झाली, किती कन्येचे पूजन करावे, नवरात्री कशी साजरी करावी, या नर्मदा पुराणमध्ये संपूर्ण हे वर्णन आले. तर सर्वांनी पुराण ऐकण्याचे करावे. उपाय तपाय ऐकून तुम्हाला काही मिळणार नाही. पुराणाचे 2 शब्द पण जर तुम्ही कुठे श्रवण केलेले राहील तर त्याचे पुण्य तुमचे हर साम सदाशिवाला जाऊन पोचेल आणि शिवलोकाची रुद्रलोकाची आपल्याला प्राप्ती होईल. पुराण ऐकल्याने पुण्यफळाच्याच प्राप्ती होतात. तर सर्वांनी हे पुराणाचे व्हिडिओ शेअर करायला विसरू नये. शेअर करा. जास्तीत जास्त जणांना शेअर केल्याचे पुण्यसुद्धा तुम्हालाच मिळेल. तर नवरात्र 30 एप्रिलपासून नवरात्र सुरू होईल. तर आपल्याला पहिला दिवस आहे गुढीपाडव्याचा. तर आपल्याला नवरात्री कशी साजरी करावी, रामाने नवरात्री कशी साजरी केलेली आहे, तर मी हे पुराण चंडीगडहून हरियाणाहून मागवलेले आहे. खूप दुरून हे पुराण आलेलं आहे. तर मला यायलाच 8 दिवस लागलेले आहेत. तर हे पुराण 2000चं मिळालेलं आहे. एकच पुराण एवढं मोठं आहे की हे 2000चं मी आणून, म्हणजे माझी इच्छा होती की सर्व पुराणे शालिनी भक्तिसागरवर मी टाकू. तर आतापर्यंत 9 पुराणांचा माझे
9 पुराणे श्रवण करून तुम्हाला ऐकून दिलेले आहेत. तर हे 10वे पुराण आहे आपले नर्मदा पुराण. हे 10वे पुराण आहे. तर सर्वांनी पुराणांचा लाभ घ्यावा. पुराणे ऐकल्याने आपल्या जन्माचे सार्थकच होते, मोक्षाचीच प्राप्ती होते. परत या जन्मात आपल्याला यावं लागत नाही. मानवी जन्म भेटणं म्हणजे खूप त्रास सहन करावे लागतात. म्हणून मोक्ष मागावे, भगवंताला सांगावे की कधीच मला जन्माला घालू नको, मोक्ष प्राप्ती दे, तुझ्या चरणाजवळ मला जागा भेटू दे. मोक्ष भेटला म्हणजे आपल्याला सर्व सिद्धी प्राप्त होऊन गेली याचा अर्थ आहे. आणि हे मानव रूपी या मृत्यू लोकात मृत्यू अटल सत्य आहे. तर मृत्यू अटल सत्य आहे. तर पुराण ऐकून आपण श्रवण करून सर्व पातकांचे नाश करावे आणि पुण्य लोकाचे श्रवण करून घ्यावे. आपल्याच पदरी खूप काही जन्माचे जर पुण्य जमा असले, या पुराणांचे पुण्य पण आपल्या पदरी जमा राहिले, तर आपल्याला यमदूत हात लावत नाही. ते सुद्धा वर्णन येणार आहे पुढे. पुराण ऐकणार तुम्ही तर तुम्हाला खूप चांगले वाटेल की पुराणांमध्ये खूप काही निघालेले राहते. आपण मनाने काहीच सांगत नाही, सर्व पुराणांमध्ये उल्लेख आलेला आहे. तर पुराण ऐकल्याने यमदूत आपल्याला हात लावत नाही, शिवलोकाचीच प्राप्ती होते, यमयातना आपल्याला होत नाही आणि शिवदूतच आपल्याला घ्यायला येतात. तर असे हे नर्मदा पुराण शिवरुद्राच्या याने रुद्रापासून प्रकट झालेली नर्मदा नदीचे पुराण आहे. तर संपूर्ण वर्णन भवानी मातेचे येणार आहे, रुद्राचे वर्णन येणार आहे. तर सर्वांनी ऐकण्याचे करावे, सबस्क्राईब करावे, लाईक शेअर करावे, माझा आत्मविश्वास वाढवावा. तुमची एक कमेंट्स फक्त माझा आत्मविश्वास वाढवतो. तरी पण बऱ्याच गावाच्या कमेंट्स येतात, देवरगाव, मुंबई, अहमदाबाद, बऱ्याच काही भरपूर गावांच्या कमेंट्स येतात. तर बीड, देवरगाव, मुंबई अशा या गावांच्या कमेंट्स रोज येत राहतात. तर तुम्ही प्लीज कमेंट्स करून माझा आत्मविश्वास वाढवावा आणि मला दुसरा व्हिडिओ करण्याचे प्रोत्साहन द्यावे. हर हर नर्मदे. कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा हर हर नर्मदे. या आपल्या गावाचे कमेंट्स पण केली तरी पण चालेल, ओम नमः शिवाय पण केले तरी पण चालेल. हर हर नर्मदे.